की यावेळचं राज्यपाल महोदयांचं भाषण हे अत्यंत नीरस होतं, अतिशय बेचव होतं, कोणत्याही प्रकारचं उत्साहवर्धक नव्हतं आणि कोणालाही प्रोत्साहन वाटेल अशा प्रकारचं एकही भाषण त्या भाषणामधला मुद्दा नव्हता। गेल्या वर्षभरामध्ये आपण राज्याची वाटचाल प्रगतीच्या दृष्टीने कशी करू शकलो हे त्या भाषणामध्ये मुद्दे येणं किंवा त्या भाषणामध्ये हा विषय येणं हे सर्वसाधारणपणे आजपर्यंतची प्रथा परंपरा आम्ही सर्वांनी अनुभवली। परंतु यावेळचं भाषण आपण जर बघितलं तर अध्यक्ष महोदय, आपण देखील माझ्या मताशी जाहीर नाही पण आतल्यात नक्की सहभागी व्हाल किंवा सहमत व्हाल, सहभागी म्हणण्याच्या सहमत व्हाल की यावेळचं राज्यपाल महोदयांचं भाषण हे अत्यंत नीरस होतं, अतिशय बेचव होतं, कोणत्याही प्रकारचं उत्साहवर्धक नव्हतं आणि कोणालाही प्रोत्साहन वाटेल अशा प्रकारचं एकही भाषण त्या भाषणामधला मुद्दा नव्हता। राज्यपाल महोदय यांचं काल संध्याकाळचं वरळी डोममधलं मी भाषण ऐकलं। माननीय राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा यांना श्रद्धांजली वाहण्याचं मी भाषण ऐकलं। कालचं त्यांचं राज्यपाल महोदयांचं या भाषणाची मांडणी मी बघितली। मला असं वाटतं की ते उत्तम प्रकारचे साहित्यिक असावेत। मला माहित नाही त्यांच्याबद्दलचं तितकंसं काय मला माहित नाही, पण त्याची मी मांडणी बघितली तर त्यांचं उत्तम प्रकारचे ते साहित्यिक असावेत असं मला स्वतःला वाटतं। पण राज्य सरकारच्या वतीनं त्यांना दिलेलं भाषण वाचताना मात्र कुठेतरी असं जाणवत होतं की एकदा कधीतरी ही 4 वाक्य लिहून दिलेत तरी वाचावी आणि आपला विषय संपवावा अशा पद्धतीचं नीरस अशा प्रकारचं भाषण हे माननीय राज्यपाल महोदयांच्याकडून या सरकारनं करून घेतलं। आणि म्हणून या सरकारच्या या भाषणाचा उल्लेख करायचा झाला तर बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात यापेक्षा या संपूर्ण भाषणामध्ये काही बोलावं असं काही मला वाटत नाही। घोषणांचा पाऊस तर नेहमीच पडतो, पण घोषणांचा पाऊस पडत असताना अंमलबजावणीचा मात्र पूर्णपणे दुष्काळ आहे। आणि त्याचं व्यवस्थित जर उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक जण डावोस संदर्भात बोलतोय, डावोसला गेले आणि डावोसला जाऊन फार मोठमोठे करार केले अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी प्रत्येक जण करतोय।